नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही साबुदाण्याची पापड? एकदम तोंडात घालताच विरघळणारी ही अशी पापड, पळी पापड साबुदाण्याची कशी बनवायची? चला तर पाहूयात. न भिजवता, न रात्रभर ठेवता अगदी झटपट बनणारी ही आणि तोंडात घालताच विरघळणारी अशी ही पापड रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मंडळी, इथे 2 वाटी साबुदाणे घेतले आणि मस्त हलकंसं भाजून घ्यायचंय. त्याचा कलर मात्र चेंज होऊ द्यायचा नाहीये. त्या पद्धतीने आपण मस्त भाजून घ्यायचंय. अगदी न थांबता 2 ते 3 मिनिटासाठी याला परतून घ्यायचंय. थोडंसं गरम झालंय साबुदाणा, अगदी कलर चेंज न करता आपण साबुदाणा भाजून घेतलेले आहेत. आता इथे आपण त्याच वाटीने 6 वाटी पाणी घेणार आहोत. गरम करायला ठेवायचंय. 6 वाटी घेऊन गरम करायला ठेवायचं. आता हे एक वाटी आपण दोन्ही वाटी दोन्ही वेळा मिक्सर करून घ्यायचं. या पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं साबुदाण्याचं. आणि आता आपण जी पेस्ट आपण बनवून घेतली त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून असे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये पापड खार घालून घ्यायचं. 6 वाटी पाणीमध्ये पापड खार घालून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण पेस्ट बनवून घेतलेलं आहे साबुदाण्याचं ते आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं. मस्त 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. अगदी पारदर्शक होईपर्यंत आणि जोवर आपला साबुदाण्याची जी पेस्ट आहे संपूर्ण असं चमकत नाही, तोवर आपण एकदम काचेसारखी दिसत नाही, तोवर आपण याला मस्त शिजवत राहायचं आहे. मस्त कलर चेंज झाला. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आणि आता आपण इथे आपण एका कॅरी बॅगवर पापड घालून घ्यायचे. एका पळीमध्ये 2-3 पापड बनतात. अशी ही काचेसारखी पापड सगळी घालून घ्यायची. 2 दिवस वाळवून घ्यायचं. या पद्धतीने पापड ही तयार होतात. आता 2 दिवसानंतर मस्त अशी ही पापड तळून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता 2 दिवसांनी आणि तुम्हाला यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं असेल तर घालू शकता. तर मी थोडेफार चिली फ्लेक्स घालून केलेले आहेत. तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, या पद्धतीने आपली ही 2 दिवसानंतर मस्त अशी पापड तयार झालेली आहेत. आता हे आपण तळून घेऊयात. तेल गरम झाला की आपण ही पापड तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज पहा. जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पापड रेसिपी हवे असतील तर चॅनलवर एकदा भेट द्या. अशाच नवनवीन रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवर. नक्कीच भेट द्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता दुप्पटीने आपला पापड फुलतोय. फक्त दिसायला सामान्य होतात पण दुप्पटीने फुलतात. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने हे पापड तयार झालेले आहेत. मंडळी, तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता. एकदम कुरकुरीत आणि तोंडात घालताच विरघळणारी ही अशी पापड नक्कीच ट्राय करा. या उन्हाळ्यात ही रेसिपी झालीच पाहिजे मंडळी, नक्की ट्राय करा. चला तर पाहूयात. याचा आवाज एकदम क्रंची झालेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.